परिस्थिती धानाची आहे, गव्हाची आहे. 54 साली 1 क्विंटल कापून दिलं तर 4 पट उत्पन्न मिळालं. 54 साली. 1967 साली कापसाला भाव होता 180 रुपये. सोन्याचा भाव होता 102 रुपये. 102 रुपये 180 आणि 22 ग्रॅम सोनं मिळालं. 1972 ला कापूस एकाधिकार योजना सुरू झाली. 275 रुपये भाव मिळाला कापसाला. सोन्याचा भाव किती होता 180. 15 ग्रॅम सोनं मिळालं. म्हणजे 54 ला किती मिळाला आहे 48 ग्रॅम. 67 ला किती मिळालेला आहे 22 ग्रॅम. 72 ला किती मिळाला आहे 15 ग्रॅम. आणि आता किती मिळत आहे 1 क्विंटल कापूस विकला तर अर्धा ग्रॅम. एवढी लूट आहे. याच्यापेक्षा भयानक लूट ही तांदळाची आहे, धानाची. एक लक्षात घ्या. त्यावेळेला हे लाकडी डाळ उत्पादन करत होते आणि लाकडीच्या डाळीवर बंदी होती, विक्रीला बंदी होती. ती मी पाहिलं आणि मला अन्याय करायला वाटलं म्हणजे लाकडीच्या विक्रीला बंदी काय करता, खायला बंदी करा ना. तर बंदी काय खराब आहे तर खायला बंदी करा. म्हणजे मग कोणी खाणार नाही तर शेतकरी पेरणारच नाही. पण तुम्ही त्याला उत्पादन करून देता आणि विक्रीला बंदी करता म्हणजे हरामखोरी आहे. म्हणजे ती लाकडीची डाळ घ्यायची आणि तुरीच्या डाळीमध्ये मिक्स करून टाकायची, मग त्याचं बेसन करून विकायचं तुरीच्या नावावर आणि 2000 डाळ घ्यायची. त्याच्यासाठी तुम्हाला माहिती आहे की किती अभिनव पद्धतीने आंदोलन केलं. त्या विक्रीवर बंद होती ना. आपण काय केलं, राज्यातल्या सगळ्या पोलीस स्टेशन समोर आपण लाकडी डाळ विक्री केलं होतं. 50 ग्रॅम ची पाकिटं काढली. हे लाकडी म्हणजे विक्रीवर बंद आहे तर ते 50 ग्रॅम काय 1 किलो काय प्रत्येक पोलीस स्टेशन समोर आपण केलं. विलासराव देशमुख मुख्यमंत्री पागल होऊन गेला. तुम्ही मला एक काय लावलं पुढे साहेब तुम्ही बंद करा म्हणजे रोज आले किती गुन्हे काय होतात रोज मला आढावा घ्यावा. तुम्ही म्हटलं साहेब असं याच्यात हे आहे सगळं व्यापाऱ्यांसाठी मिली वगैरे करतात माहिती. ते म्हणजे पण आता ते आरोग्याच्या नावाखाली किंवा यांनी लपवा होत असावा असा रिपोर्ट आहे. त्याच्यामुळे आम्ही बंदी घातली आहे. आम्ही म्हणजे केंद्राने बंदी घातली. त्यांनी सांगितलं राज्याने निर्णय घ्यावा बंदी जबाबदारी नसेल. आम्ही काय करावं म्हणजे तर तुम्ही काय फक्त काय करा, तुम्ही काय करा तर फक्त एक समिती स्थापन करा, सत्यशोधन समिती. त्यांनी सत्यशोधन समिती स्थापन केली तर माझा समावेश होता. आम्ही प्रत्येक प्रायमरी हेल्थ सेंटरवर तिथं विचारलं की बाबा गेल्या 10 वर्षात तुझ्याकडे किती लपवा होऊन लोक मेले. त्यांना आमच्याकडे कोणी नाही मागं 10 वर्ष. मग जिल्हा रुग्णालयात गेलो आम्ही सगळ्या चंद्रपूर गडचिरोली गोंदिया वगैरे तिथं गेलं किती लोक मेले लखमेली नाही आमच्याकडे रिपोर्ट नाही. मग ते लाकडी उत्पादक शेतकरी होते त्या 200 कुटुंबाच्या भेटी घेतल्या. तुम्ही लाकडी उत्पादन करता का हो, खाता का हो, तुमच्या घरामध्ये कोणी लाकडाचा लाकवा वगैरे झाला आहे का नाही. एवढे सगळे रिपोर्ट दिले. म्हणजे दवाखान्यात पेशंट नाही काय नाही आणि तुम्ही आपला रिपोर्ट देताय की लपवा होत असावा. साहेब रिपोर्ट आहे आम्ही त्याच्या मांडतो. विलासराव देशमुखांनी ताबडतोब लाकडीच्यावर विक्रीवर जी बंदी होती त्याला स्टे देऊ नका. तर आता तुमची लाकडी पुढे विकला जाते. आता काही प्रॉब्लेम आहे. 2000ची विक्री झाली. आता तुमची तुरीच्या चण्याच्या खालोखाल सोबत विकला जाते. फार लूट नाही. त्याच्या आवडीला तुरीचे भाव 10,000 लाकडी 2000 विकला जाते. कारण ते घेणे आणि तुरीच्या डाळीमध्ये मिक्स करणे त्याचं बेसन करणे तुरीच्या नावाने धंदे चालू. तर असे आंदोलन अभिनव छेडून आपण खूप गोष्टी करू शकतो आणि कायद्याने ह्या सगळ्या गोष्टी सुरू होतात. कुठल्याही गोष्टी तोडफोडीने होत नाही. आपल्याला तोडफोड काही करायची आहे. कायदा सक्षम बाबासाहेबांनी दिलेला कायदा खूप सक्षम आहे आणि त्याचा आधार घेऊन आपल्याला वेगळ्या गोष्टी करायच्या. त्या सगळ्या समजण्यासाठी तुम्ही आता तिथे या. आणि मी तुम्हाला या संदर्भामध्ये विनंती करतो की हे आंदोलन तेव्हाच पेटेल जेव्हा इथले स्थानिक लोक याच्यामध्ये भाग घेतील. ज्याला कोणाला इच्छा आहे त्यांनी स्वतःचं किंवा मी याचं काम करायचं आहे त्यांनी तालुका प्रमुख व्हावं. तुम्हाला जो कोणी वाटत असेल की हा मनुष्य जिल्ह्याचं काम चांगलं करू शकतो, मी तर काही तुमच्या इथल्या लोकांना होतो काम करतो, त्यांनी सांगितलं की साहेब याला जिल्हा प्रमुख आम्ही त्याला जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख म्हणा त्यांनी स्वतःहून पुढे घ्यावं. त्या तालुक्याच्या अंडरमध्ये जी काही गावं येतील तिथले गाव प्रमुख त्यांनी नियुक्त करावं. कारण जोपर्यंत प्रसार प्रचार याचा होणार नाही तोपर्यंत दबाव शासनावर करत नाही. हे शासन जे आहे ते लातो की खूप बातोशी मानत नाही. त्याच्यामुळे यांना लाता घालण्यासाठी येणाऱ्या दिवसांना त्याचा प्रयत्न करावा लागणार. त्यामुळे आपण जागृतीने काम करावं आणि बाजूला जी सभा आहे तिचा